येत असलं रस्ते रस्त्यात आपल्या बर दिलाय बर मारुती देवाला 15 लाख रुपये दिले. तू तरी 80 85 90 नादच करायचं नाही. त्यामुळे गावातल्या लोकांचं मत कमळाकडे जास्त आहे. कामाची आश्वासने दिलेली ती खरी बाबा तेवढी प्रामाणिकपणे आतापर्यंत खरे साहेबांनी केली. राजन पाटला ते म्हटलं की आम्ही मत टाकत नाही कोणत्याला. बर बर अप्पर तहसील अनगरला गेलत. बर 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 त्या राजू खऱ्यामुळे हे अप्पर तहसील खरं माघारी आले आणि ह्या 70% मतदान आज लिहून घ्या माझ्याकडे. कोणी किती वेळ करत द्या. खऱ्यानं काय काय केले ती आमचा रोड राहणार तयार केला. सगळी कामं केली. रोड 90% नाही मतदान पडलं त्याला बालच काढलेला. दर्शक हो, तडका न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं वेगवेगळ्या गटामध्ये जाऊन तेथील जनतेची प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. आपण पोखरापूर जिल्हा परिषद गटातील कोणीर या ठिकाणी आलेलो आहोत आणि जनतेचा कौल कोणाला आहे, कमळाला आहे की तुतारीला आहे, भाजपला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारला आहे. कारण हे मत जाणून घेणे. चला तर मग पाहूया जनतेची प्रतिक्रिया काय, त्यांची मनात भावना आहे किंवा त्यांची प्रतिक्रिया काय आहे हे, किंवा त्यांचा कौल कोणाला आहे हे आपण चला तर मग काही मंडळी बसलेले आहेत वयस्कर, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. आपल्याला काय कळत नाही काय होय का हो? ना अडाणी माणूस होय काय निवांत बसलो. आपण आता काय निघालं शेल्टर सोडायला जाऊन आणि ह्याच्या पलीकडे काय करायचं. होय जिल्हा परिषद पंचायत येत समिती. असलं रस्ते रस्त्यात आपल्या बर होय तुमच्या पण नाही म्हणा, काय चर्चा तर ऐकायला मिळते का नाही? कशाला ऐकायचं आता. शेल्डा मागे गेलं का 6 वाजतो तकडं शेल्डर कशा कुणाही चर्चा रानामुळात ऐकता. पण चर्चा रमते. कशाचं काय राहणार मला चर्चा जमायची त्या. होय शेल्डाला गेलं का शेल्ड बांधायची. काय बाबा कोण दिवशी इलेक्शन असेल तशी पोरं नेतेली. बरं. कुठे ह्याला टाक त्याला टाक म्हणते ते त्यावेळेस. तुमचा काय अधिकार आहे का नाही काय? काय ना आपण आता कशी आपण सगळं सुटाक झालेली माणसं. होय हं. बर हं. काय निवांत बसलाय काय? बसलोय आपल्या मळ्याकडून आलोय आता. होय म्हणलं जरा आलोय गावात जिल्हा बस. परिषद पंचायतचं वातावरण तुतारीच आहे. होय हम्म. होय शरद पवार का शेतकऱ्यासाठी चांगला माणूस आहे. हम्म. आणि राजू खऱ्यानं आमच्या गावात 50 लाख रुपये रस्ता दिलाय. बर मारुती देवाला 15 लाख रुपये दिले. बर लायब्ररी शाळेतल्या शिक्षक मुलाशीला अभ्यासाला 2 लाख रुपये दिले त्या पुस्तकाला. होय आणि त्या निळे पैलवान मुलांशीला अभ्यास करताना उकडते म्हणून कूलर दिला त्यानं 25,000. होय आणि एवढी कामं केली ती. होय काय काम आहे का हो? बालाजी नरोटेचं काय काम आहे का? बालाजी नरोटे भाजप. आता ती बालाजी नरोटे मी अजून बघितलंच नाही. त्यामुळे काय विषय नाही. पैलवान ही आहे ती ते चांगली माणसं आहे, ती म्हणजे काम करणारी. उद्या अजून लोकांशी ज्या काय अडचणी असल्या तर सोडणारी माणसं आहेत. बर आणि दुसरी गोष्ट असं आहे की ही अप्पर तहसील अनगरला गेलत. बर 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 या राजू खऱ्यामुळे हे अप्पर तहसील खरं माघारी आले आणि ह्या गावाला न्याय मिळाला, आमच्या ह्या 40 गावाला. बर आणि आज बी या राजू खऱ्यामुळे न्याय मिळणार आहे ह्या गावाला, तालुक्याला. नाहीतर काय हीच नव्हती. हम्म. मग एवढी मोठी चांगला माणूस असताना जर दुसऱ्याला तेच म्हणलं मग किती आपण बी किती येड्यात निघायचं काम. तर अनगरकर 30 वर्षाचा विकास झालाय नाही गावात काय तुमचा? काय विकास, कशाचा विकास, काय विकास झाला सांगू ते. होय विकास त्यांनी दिला असेल पण आता ते त्यांच्या जवळच्या माणसाच्या खिशात गेला विकास. बर हा बर त्यांच्या जवळच्याच माणसाला विकास गेला खिशात त्यांच्या. बर बर जनतेला ह्याचा काय विषय. अहो 10 वेळा 2-3 वेळा काम केली त्यांच्याच माणसाने. खाली कोबाने त्यावर ठोकळा पैसे टाकले. बर लक्ष्मी देऊळ पडलं त्याला, ते देऊळ बांधलं नाही त्यांनी पण ते ठोकळा पैसे त्या कामावर काम करून केलाय. राजू खरेच काम आहे तसं. राजू खरे निवडून आल्यामुळे या तालुक्याचा विकास झाला. आमच्या 40 गावाला न्याय मिळाला. विरोधक तर म्हणते की 1.5 वर्ष झालं राजू खरेने काय काम. अहो 1.5 वर्ष त्यानं पैसे किती दिले एकाच गावाला तुम्ही बघा की. 50 लाख रुपये रस्ता दिला. त्या रस्त्याचं काय प्रकरण किती वेळा नारळ फुटलं होतं काय म्हणते? हे आम्ही एकदाच पडला. हे म्हणजे राजू खरे साहेबांनाच पडला एकदा. त्याच्या आधी त्यांनी 4 बाऱ्या पडले ती. बर बर कुठे काय झाले. आणि ही रस्ता नाही झाला. उद्या येणाऱ्या 1 महिन्यात ग्रामपंचायत आहे आमच्यातली. आम्ही अर्ज सुद्धा भरणार नाही. रस्ता झाल्यावरच आम्ही नियोजन आमचा नारळ फोडला. आम्हाला रस्ता करायचा म्हणून नारळ फोडला. आम्ही असं 4 बाऱ्या बोगस नारळ फोडत नाही कवाच. कवाच फोडत नाही, तसलं बोगस करत नाही. आणि राजू खरेचं 1 नंबरचं काम आहे आमच्या गावात. अजून काय पाहिजे.
आणि पहिल्या आमदारनं काय काय केलं होतं गावात 4 वेळा नारळच फोडलेत ना. नमस्कार. का लय निवांत बसले गावात काय समजी मैफिल कशासारखी बसली सगळी माणसं आला कसं होतंय तुम्हाला सांगा खरेच्या माग का बरं खरेदी मागो कशासाठी म्हणजे अवघडच आहे तुमचं. मग काय आता इथं राजन पाटील जवळ आहे तुमच्या. अहो, तसं नसतं विषय. हा. त्यानं कामं केली त्याच्याच मागे जाणार कुणी काम केले ती खऱ्यानं. काय काय केले ती आमचा रोड राहणार तयार केला सगळी कामं केली. रोड चालू इकडला रोड चालू केला. नारळ कुठले रोड चालता आला काय रोड चालला नाही बर मग किती वेळा नारळ कुठला होता विरोध किती बाबा तुम्ही किती वेळा बोलता? मामा काय म्हणते ती खरा आहे हो. हा खरंच आहे. हा. बर किती ते वेळा नारळ पडला चिकट असतो होय झाला. होय. आता चालू नाही, आहे. आता तुम्ही म्हणता का ना लाडक्या बहिणीचा ना मोदीचं पैसे आता नाही आलं तर चालतील आम्हाला. बर हं? अजिबात तर नाही आला शासन घरी गेलो पैसे. कालव करतेला ए? झालं म्हणल्यावर काय काय गरज करावं? नाही. इतके दिवस तेच होतं. ते इतके दिवस तेच एवढे होतं. दिवस तेच अहो, होतं. घाम गाळल्यावर सगळं येतं. बर घामाचे पैसे पाहिजे बर बर कष्टाचा आला काय इकडे इथं वातावरण तुतारी जाय का कमळा जाय मग? तू तरी 80 85 90 नादच करायचं नाही. कॉन्फिडन्स लय सांगालो कंप्लीट सांगणार तुम्हाला. भाजपचे उमेदवार बालाजी नरोटे भाज्या कोण आहे आम्हाला माहितीच नाही. काय मामा नाही, हो, कुठलं काय भाज्या? सांगतो का आपल्या हा, मग ते त्यांची एकच आहे. आमचं मग आता इच्छा दोघा झाला की दोघांचा विचार झालाय हं, काय इथं झालंय? नाही. हा. तिथे त्याच्या मनानं सांगणार माझ्या माझ्या आता ही सांगायला येते की मग. सांगणार किती. हं. मी नाही काय सांगत. होय. आता मी बोलले तेच सांगणार. बर मी आता तेच सांगितलंय मग ती बोला तीच बोलणार आहे. बर बर किती की पडेल मग गावात 80-90% 90% ना मतदान बरं का तुम्हाला अजून घेऊन देतो. तिथं ना परीक्षा खरा 90% नाही मतदान पडलं त्याला बालच काढलेला. काका नमस्कार. काय नाव दशरथ रणदिवे. होय काय वातावरण आहे पोखरापूर जिल्हा परिषद कोनेरे गाव हे खरं तर शेवटचं गाव आता म्हटलं जातं या आणि इथं तुतारी आणि कमळ नितीन पैलवानचे गुंजराज सर्जीराव निळे आणि बालाजी नरोटेचं वातावरण काय वातावरण आहे या दोन्ही? सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि हा जो मोहोळ तालुका आहे ती पूर्णपणे आतापर्यंत जेवढे हे प्रतिनिधी झालेत मोहोळ तालुक्याचे शरद पवार साहेबांचे विचाराचे झाले. आणि आताचे जे प्रतिनिधी आहेत ते राजाभाऊ खरे सुद्धा शरद पवारच्या विचाराचे आहेत. आणि आता जे जिल्हा परिषद पंचायत समिती तुम्ही जी मला विचारलं तर ह्या तालुक्यात आतापर्यंत शरद पवारांच्या विचाराचा इथलं जिल्हा परिषद सदस्य झालेला आहे. पंचायत समिती गणाला जिल्हा परिषद सदस्य म्हणजे गणाला झालेला आहे. त्यामुळे इथं बदल करायचे काही कारण नाही. आणि जेवढे जिल्हा परिषद सदस्य झाले ते शरद पवारच्या विचाराचं झालेलं आहे. शरद पवारला मानणारा वर्ग आहे म्हणून. शरद पवारला अगदी अहो पूर्ण तालुका हा स्वाभिमानी तालुका एक तालुका घाण ठेवलेला कुठं नाही अजिबात घाण नाही. आणि जे जे खरे भावना जेवढे ह्या गावाला निधी दिलेला आहे आणि जेवढी कामाची आश्वासनं दिलेली ती खरी भावना तेवढी प्रामाणिकपणे आतापर्यंत खरे साहेबांनी केली आहे ती. विरोधक तर म्हणते ती काय विकास केला नाही अहो विरोधकाला काय बोलायला मुद्दा नाही. विरोधकाला काय बोलायला मुद्दा नाही. खरे भावना जाहीर सभेत निवडून यायच्या अगोदर सांगितलं बाबा तुम्हाला 3 महिन्यात अप्पर तहसील माघारी आणतो ते पूर्ण शब्द केलाय. दुसरी गोष्ट मला चिखली कोणी रस्त्यावर दिवसात 4 वेळा जावं लागतं. त्या रस्त्याला 49 लाख रुपये निधी दिलाय. तिसरी गोष्ट सांगायचं म्हणलं तर आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या खासदार प्रणितीताई शिंदे त्या आमच्या हनुमान मंदिराला 10 लाख रुपयाचा निधी दिलाय. आणि त्याच्यानंतर खरे साहेबांना आम्ही बोलवून घेऊन 15 लाख रुपयाचा निधी दिलाय. ह्या वाचनालय आहे इथं 2 लाख रुपये खरे साहेबांनी सहज नुसतं वाचनालय पाऊल टाकल्या 2 लाख रुपये जाहीर केले. दुसरी गोष्ट आता सांगायचं म्हणलं तर आता जे उमेदवार उभा राहिले ते निळे त्या निळेने इथं आमच्या शेजारला एक लायब्ररी चालते बाबासाहेब आंबेडकर तिथं पोराशांच्या शिक्षणासाठी
एमपीएससी युपीएससी अभ्यास हा. करते हा. तर त्यांनी नुसतं बोनस तर त्यांनी कूलर दिलाय. बर. मग काम करणारी माणसं ह्या साईडला आहे. ती उगाच विरोध करायची काय कारण आहे का? बर बालाजी नरोटे तर माझे आमदार राजन पाटील कमळाकडून आहेत आता आणि त्यांच्या पक्षामध्ये उमेदवारी बालाजी नरोटे दिले त्यांचं काही काम आहे काय? तो आमच्याकडे आलाच नाही तर अजून काय म्हणून सांगतो. आला असेल कोणातरी गाठी घेतली असतील बोलला असेल पण आमची त्याचा परिचयच नाही. होय. गावात किती टक्के मतदान होईल पैलवानला किंवा गावात ह्या 70% मतदान निवडून पैलवानला होणार त्यात काही शंका बी नाही. आणि निवडून पैलवान हे निवडून आल्याच जमा. बर त्यांनी कुणी काय सांगू त्या बोल तपाला ह्याला त्याला काही नाही सगळं चुकीचं सांगते ती. आता अष्टी उपसन सिंचन योजना शिवसेनेच्या काळात झाली मनोहर जोशीने मंजूर केली. त्या भया देशमुखने तर ह्याच्यात बसले आपलं आमच्या कॅनल मध्ये आणली. त्या भया देशमुखचं पुण्य आहे त्या गावाला. आणि ही चोर मात्र लागली सांगायला आम्ही आणली हेने आणली त्याने आणली त्याने आणली. त्यांचा त्या आताचा बायोडाटा बघितला प्रचार यंत्रणेत तर चुकीचं सगळं बोलते. बर सगळं चुकीचं. बर बर पैलवान नितीन निळे मला किती टक्के मतदान पडेल गावात? 70% मतदान आज लिहून घ्या माझ्याकडून. कुणी किती वेळ करू द्या. हा. नमस्कार. काय लय विचारत बसल्यासारखं बसलो काय नाव? नाव दादाराव शेट्टी. होय. काय गावात हवा तुतारीचे कमळाचे? आपल्याला माहित नाही काय. बर बर अवघड झाले. नमस्कार काका. नमस्कार. काय नाव? शिवाजी ब्रह्मदेव गाडे. होय. काय वातावरण आहे? वातावरण कसं तो तरी आहे सगळी इथं. होय. हा ते मामा तर म्हणते काय मामा का त्याचं ऐकू येत नाही त्याला काय. होय. हा बर का बरं तुतारीचा आहे? तो तरी म्हणजे राजन पाटलाला म्हणले लोक मत टाकत नाही. का हो? त्यांना सगळं वाटवच करत आलं सगळ्याचं वाटवच करते आणि काय त्याला मत टाकायचं. काय वाटवलं केलं होतं? वाटवलं गेलं म्हणजे काय ऑफिस तिकडे नाही कुठं काय कर सगळं गुणशाही त्यांचे होत आहे 4 वर्ष ती गुणशाहीच करते ती गोरगरीवर. कोणी आपलीच माघारी आणलं काय? आणलं खऱ्यानं आणलं राजू खऱ्यानं. होय. हा बर काय पैलवान नितीन निळे किती वेळ झाला? नितीन निळे सारखं येतंय की हो चांगला माणूस आहे नितीन निळे सुद्धा. होय. बालाजी नरोटे पण आहेत की म्हणलं. मग ते काय त्याचा उपयोग नाही आपला काय परिचय नाही त्याला कोण मत टाकत नाही आमच्यात नाही कोण नाही. बर बर एवढं का हो एवढं हे? काय त्याचं त्या आमदारच्या मत राजन पाटला ते म्हणले की आम्ही मत टाकत नाही कोण त्याला. बर बर हा कधी टाकणार नाही. इथनं पुढे कवी आयुष्यात नाही. बर हा बर सगळे तोतारेच आहे. अवघड आहे. किती किंमत होईल गावात? 80-85% मतदान होईल. बर हा नमस्कार मामा. मी चांगदेव माळे. बर अजित पवारांना मी श्रद्धांजली वाहून बोलतो. बोला बोला. हा आणि या ठिकाणी त्यांनी म्हणते ते खरं आहे का? बरोबर आहे. म्हणते तुतारीला कमळाची हवा म्हणते. नाही तुतारी होय. तुतारीला मतदान भरपूर होणार. बर हा आणि काय आमदारना ती ही दवाखाना ही तुमचं ती खरेदी विक्रीचं हे असलं सगळं अनगर तालुका करायचा त्यांचा ध्येय होतं. पण ती जनतेनं तुमचं राजू खऱ्यानं हाणून पाडलं. बर 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 त्यामुळं तुमचं उमेश पाटील ही राजकीय नेते भरपूर ह्यांच्या मागे गेली. बर बर त्यामुळं त्यांचा डाव हाणून पाडला. बर बर त्यामुळं लोक आता सगळी तुतारीला मतदान करणार. होय. हा समजत नाही. नाही भरपूर. होय. हा बालाजी नरोटे इथं जवळच आहे तुमच्या पण असला तर नाही. हा. हं. ती राजन पाटील म्हणल्यावर लोक मतदान करत नाही. बर हा, त्या पक्षाचा म्हणजे. आणि त्यात भाजपवर लोक नाराज आहे. ती शेतीमालाला भाव नाही तर कशाला भाव नाही. बहिणीला काय लाडक्या बहिणीला घेऊन 2000 रुपये पीएम किसान येते. येत की 10,000 इकडून किती चालू राहते. इकडून येते आणि तिकडून येते. बर. काय त्याला हं, हं. असं आहे. बर हा, भाजी पण नाराज आहे म्हणा मग. हा, नाराज आहे. होय. आता लाडकी बहीण तर खुश आहे काय त्यांना. ना लाडक्या बहिणीचं काय त्याचं काय. हा बर हा राम राम. काय ना बापू शेट्टी. काय वातावरण गावात? पंचायत समिती जिल्हा परिषद तुतारीचा आहे का कमळाचा? मुळात आम्ही लोकनेते परिवाराची माणसं. बर बर बर. मग गावातलं वातावरण कुणी काही वाईट देईल तुम्हाला. गेल्या वर्षीपासून आमदारकीचं इलेक्शन झाल्यापासून पाठीमागच्या महिन्यात 1.5 महिन्याखाली तेवढं राजू खरेने रस्त्याचं उद्घाटन केलं. पण त्यात अजून तरी काय रस्ता चालू झालेला नाही. त्यामुळे गावातल्या लोकांचं मत कमळाकडे जास्त आहे.